नमस्ते. आज आपण साबुदाण्याची खिचडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. त्यासाठी मी साबुदाणा 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा व्यवस्थित आपण धुवून घ्यायचा आहे. आता बाजूला मी कढई तापत ठेवलेली, त्याच्यामध्ये तेल आणि तूप याचं मी मिश्रण घेतलेलं आहे. तेल तूप तापलं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे आपल्याला. ते तडतडू द्यायचं व्यवस्थित. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहे. त्या देखील त्याच्यामध्ये आपण टाकलेल्या. व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर आपण एक उकडून घेतलेला बटाटा आहे, ते कापून घेतलेला आहे मी. ते देखील सर्व मिश्रण आपल्याला परतून घ्यायचे. आता त्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे मिरचीला आणि बटाट्याला थोडंसं मिठाची चव येईल. जास्त नाही टाकत आहे, थोडंसंच टाकलेले. ते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला बटाटा तेला तुपामध्ये. त्यानंतर आता मी पाऊण बाउल शेंगदाण्याचा कूट मी कुटून घेतलेला आहे. तो आता आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. बघा, चांगला मोकळा आणि सुटसुटीत हे झालेला आहे आपला साबुदाणा. आता तो आपण कढईमध्ये टाकत आहोत. खूप मोकळा असा सुटसुटीत भिजलेला आहे आपला साबुदाणा. ते सर्व आपण मिश्रण कढईमध्ये टाकलेलं आहे. थोडंसं मिक्सअप करून घेऊ. आता आधी आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, तर त्याच्यानंतर आपण परत थोडंसं मीठ टाकणार आहे. जास्त टाकायचं नाही मीठ, थोडंसंच टाकायचं आपल्याला, कारण अगोदर आपण बटाट्यावर आणि मिरचीवर मीठ टाकून घेतलेलं आहे. खूप मोकळा आणि सुटसुटीत असा हा साबुदाण्याची खिचडी होती. आता हे सर्व मिश्रण हे करून घेतल्यावर आपण 2 मिनिटं अगदी झाकण त्या साबुदाण्याच्या खिचडीवर ठेवून घ्यायचे. नंतर बघा, आपला साबुदाणा मऊ झालेला आहे आणि सुटसुटीत झालेला आहे. बघा, सुंदर अशी खिचडी तयार झालेली. खिचडी तुम्ही तयार करून बघा. तर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्याच्यावर घालणार आहोत. चव खूप सुंदर होते, कोथिंबीर टाकल्याने छान लागते चव. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची खिचडी तुम्ही करून पहा. अशा प्रकारे आपली मऊ आणि सुंदर अशी खिचडी तयार झालेली आहे. थँक्यू.